बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शैलजा करोडे लिखित कथा आनंदाचे पान. सकाळी 5:30चा अलार्म वाजला तशी मी खाडकन उठले. अंग ठणकत होतं. उठण्याची अजिबात इच्छा नव्हती. रात्री माझ्या तान्हुल्यानं बरंच जागवलं होतं. त्याला दात येत असल्याने सारखं किरकिरत होतं. बराच वेळ त्याला अंगा खांद्यावर थोपटत राहिले तेव्हा झोपला. मी सूळ भरली, दात ब्रश केले आणि गिझर ऑन केला, पण गरम पाणी येईना. याचीही कॉईल आजच जळायची होती काय? सगळा मूड खराब झाला. घरात एक जुनं वॉटर हीटर होतं आणि विशेष म्हणजे हाताशी लवकर लागेल अशा जागी ठेवलेलं असल्यानं लगेच सापडलं. तेवढाच मनाला दिलासा. बाथरूममधून निघून किचनकडे मोर्चा वळवला. गॅस लायटर लावला. गॅस शेगडी पेटे ना. 2-3 वेळा ट्राय केलं पण परिणाम शून्य. गॅस पाईपलाईन बंद तर नाही ना? शेजारील वर्मांकडे फोन केला. दीदी, मैंने पूछताछ की तो आधा घंटा लगेगा बोला है. ओके. मी फोन ठेवला. अशाच अर्जन्सीसाठी माझा कुक फूड टाफही होता म्हणून बरं. वेळ असा फटाफट गेल्याने स्वयंपाकाचा मला मेनू बदलावा लागला. मसाले भात व कोकमची कढी केली. बाळाचे दूध गरम करून ठेवले. त्याची औषधं दुपटी सगळं सासूबाईंजवळ ठेवलं. आई, बाळाला सांभाळा. घरातील कामाची चिंता करू नका. मी करीन ऑफिसातून आल्यावर. बाळाची काळजी घ्या. अगं, घेईन मी बाळाची काळजी. माझाही नातू आहे ना तो. माझ्या मुद्दलावरचं व्याज आहे ते. आणि ही व्याज नेहमीच प्रिय असतं ना. आई, काय करू हो. माझ्या सगळ्या रजाच संपल्यात. बाळाला सोडून जायला मन नाही होत आहे. ऑफिसचे ऑडिट चालू आहे. कामाचं प्रेशर आहे. नाहीतर बिनपगारी रजा टाकली असती. जा तू, जा. नको काळजी करूस. छाया पण येईलच आता कामाला. माझा व सुधीरचा डबा भरला आणि मी निघाले. आज नेमक्या सगळ्याच ट्रेन लेट होत्या. कुठे अपघात झाला होता म्हणे. तुफान गर्दीतून कशीबशी गाडीत चढले. पॅसेजमध्ये सरकले तर समोरच माझी मैत्रीण सीमा दिसली. हाय मीना, ये इकडे. तिने हातून चावला. मी तिच्याजवळ गेले. तशी सगळ्यांनी सरकून थोडीशी जागा मलाही बसायला दिली. सीमाने मोगऱ्याचा गजरा दिला. मोगऱ्याच्या घमघमाटाने सकाळपासून चिंताक्रांत असलेल्या चित्तवृत्ती थोड्याशा फुलून आल्या. एवढ्यात ट्रेनमध्ये खेळणी विकणारी बाई आली. मोर, घोडा, ससा, ड्रम वाजवणारा विदूषक. घ्या ताई, खेळणी घ्या. हा विदूषक घ्या. ड्रम वाजला की बाळ खुदकन हसेल. तिने बाळाचे नाव काढले आणि माझा छकुला माझ्या नजरेसमोर आला. घेऊन जाते मी त्याच्यासाठी हे खेळणं. खेळेल तो संध्याकाळी. बरं वाटेल त्याला तोपर्यंत. या खेळणी विकणारीमुळेच माझ्या मनात हा सकारात्मक विचार आला आणि मी चटकन ते खेळणं घेतलं. गाडीत नेहमीच आपल्या अंदाजात येणारी लता किन्नर आली. तुमच्या मनोकामना पूर्ण होत, इच्छा पूर्ण होत, तुम्हाला नोकरीत बढती, पगार वाढ मिळो, ती म्हणत होती. माझ्या बाळाला लवकर बरं वाटावं असा आशीर्वाद दे ना. अगं, वाटेल बरं. काळजी करू नकोस. डॉक्टरांकडे नाही. अजिबात हायगाय करू नकोस. माझं स्टेशन आलं. मी उतरले. स्टेशनपासून 5 मिनिटांच्या अंतरावर माझं ऑफिस होतं. रस्त्यानं चालताना एक 8-10 वर्षांचा असेल तो मुलगा. ताई, पेन घ्या ना. मला पेन नको होता. नाही रे बाळा, मला पेन नको. आहे माझ्याकडे.
ताई घ्या ना, आज एकही पेन विकला गेला नाही. खूप भूक लागली आहे, पण खाण्यासाठी पैसे नाही आहेत माझ्याकडे. त्याचा चेहरा केविलवाणा रडका झाला. आण, किती पेन आहेत तुझ्याकडे? 10 आहेत ताई. दे सगळे. हे घे 100 रुपये. त्या मुलाला खूप आनंद झाला. त्या हास्यात मला माझ्या बाळाचं हास्य दिसलं. नकळत माझ्याही ओठावर हास्य आलं. ऑफिसात कामाचा डोंगर मी उपसला आणि महिन्याभरापासून चालू असलेलं ऑडिट आज संपलं. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मी घराकडे धाव घेतली आणि प्लॅटफॉर्मवरील चालू होत असलेली लोकल पकडली. आतील सहयात्रींनी मला मध्ये खेचलं. मी घरात पाऊल ठेवलं आणि हसत खेळत माझं बाळ पाहून माझंही हृदय आनंदानं उचंबळून आलं. मी ड्रम वाजवणारा विदूषक बाळापुढे ठेवला. त्याच्या ढुम ढुम तड तड आवाजाने बाळ हसू लागलं आणि सकाळी निराशेनं ग्रासलेलं माझं मन आनंदानं फुललं. आनंदाचं पान उघडलं गेलं होतं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्याला ही कथा मनापासून आवडली असेल तर एक छोटीशी विनंती. कृपया या कथेची लिंक जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्या एका शेअरमुळे एखाद्या नवीन व्यक्तीपर्यंत उत्तम मराठी साहित्य पोहोचू शकते. मराठी साहित्याचा हा ठेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचे सहकार्य आमच्यासाठी अमूल्य आहे. बोलती पुस्तके हे आमचे मराठी ऑडिओ बुक चॅनल पूर्णपणे मराठी साहित्याला समर्पित आहे. तुमच्या पाठिंब्यामुळे आमच्या चॅनलचे आजपर्यंत 78,000 सबस्क्रायबर्स झाले आहेत. आता तुमच्या सहकार्याने 1,00,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठण्याचे स्वप्न आम्ही पाहत आहोत. या चॅनलवर तुम्हाला 300हून अधिक कादंबऱ्या आणि 5,000 पेक्षा अधिक कथा ऐकायला मिळतील आणि तेही अगदी मोफत, सहज, कुठेही आणि कधीही. म्हणून आपण आपल्या मोबाईलवर तर आमचं चॅनल सबस्क्राईब कराच, पण शक्य असल्यास आपल्या प्रियजनांच्या, मित्रांच्या आणि कुटुंबियांच्या मोबाईलवरून ही बोलती पुस्तके सबस्क्राईब करून द्या. आपले पुन्हा एकदा धन्यवाद. दशरथ पाटील, अभिवाचक, बोलती पुस्तके.